And smells so nice. Her life. हॅलो सगळ्यांना नमस्कार प्रणाम. सगळ्या माझ्या कुटुंबियांचं आजच्या सत्रामध्ये खूप खूप स्वागत आहे हृदयापासून. म्हणजे सगळ्यांचे अनेक अनेक आभार आहेत. महाअवतार बाबाजी, पितामह पत्रीजी आणि आपल्या सगळ्यांचा हायर सेल्फ उच्च स्व याचे मी आधी आभार मानते. सगळ्या एंजल्स दिव्य शक्ती ज्या आपल्या आतमध्ये आहेत या ब्रह्मांडाला, पंचतत्वाला, पृथ्वी मातेला अनेक अनेक वंदन करून सगळ्यांचे आभार मानून आपण आजच्या आपल्या युनिफाईडच्या तिसऱ्या आठवड्याची आज आपण सुरुवात करत आहोत. आणि खरोखर मला खूप एक्साइटमेंट वाटतेय, खूप उत्साह जाणवतोय आजच्या आपल्या सत्रासाठी. आज आपल्या ग्रुपमध्ये समृद्धी जोशीताई पुण्यावरून जॉईन झाल्यात, ज्या सिंहगड रोडला राहतात. आणि त्या पण माझ्या अचानकच तोंडात आलं सिंहगड रोड, माहित नाही का, पण त्या आपल्यासोबत जोडल्या गेले. आणि समृद्धीताई या ध्यानामध्ये, आनापानासती ध्यानामध्ये आहेत. सोबतच त्या हिंदीमध्ये सुद्धा युनिफाईडचा कोर्स करत आहेत आणि आपल्यासोबत सुद्धा जोडल्या गेल्या. समृद्धीताईंबद्दल मला थोडंसं सांगावंसं वाटतंय की त्यांना ध्यानामध्ये त्यांची साधना सुरू आहे. युनिफाईड चा कोर्स पण त्या हिंदीमध्ये आणि आपल्यासोबत पण करतायत. आणि जसं आपल्या सगळ्यांना हायर सेल्फचे, उच्चस्वचे अनुभव येत आहेत वेगवेगळे आतून, आपल्या हृदयातून, आपण आपल्या आवाजांना हळूहळू ऐकायला शिकलोय. अगदी त्याप्रमाणे समृद्धीताईंना सुद्धा युनिफाईड सुरू व्हायच्या आधीच हायर सेल्फचा अनुभव आलाय. मला फक्त हे का सांगावंसं वाटतंय, कारण दुसऱ्या आठवड्यामध्ये, मागच्या आठवड्यामध्ये आपण आपल्या हायर सेल्फ, उच्च स्वचं नाव जाणून घ्यायचा प्रयत्न केला. कदाचित त्यामध्ये काही जणांना अजूनही नाव कळलं नसेल. तर मी समृद्धीताईंचं इथं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना देण्याची मला इच्छा वाटते. त्याचं कारण की युनिफाईड सुरू करायच्या आधीच त्यांना उच्च स्वचं नाव कळलं. म्हणजे आपल्यामध्ये सगळ्यांनाच ऑलरेडी आपला उच्च स्व, हायर सेल्फ ऑलरेडी जोडलेला आहे. त्यामुळं तो केवळ आत्ताच ह्याच वेळी आपल्याशी जोडलाय. जसं बाबाजींनी सांगितलंय की तो नेहमी आपल्यासोबत आहे, तर तो आपल्या सगळ्यांसोबत कायमच आहे. ज्यांना अजूनही नाव कळलं नाहीये त्यांनी नाराज किंवा निराश न होता केवळ खोलवर आपल्या आत, हृदयात झाकून बघायचा प्रयत्न करा, आपल्या आत जायचा प्रयत्न करा. अशा वेळी आपल्याला अनेक वेगवेगळ्या दृश्य असतील किंवा काही अशा गोष्टी असतील ज्यातून आपल्याला आपल्या हायर सेल्फचं नाव उलगडेल. जसं बाबाजींनी सांगितलं की हायर सेल्फ हे एखाद्या देवी देवता, एखादे गुरु, एखादे मास्टर यांच्या रूपाने सुद्धा आपल्या समोर येतील. जसे की त्यांनी उदाहरण दिलंय की येशुआ किंवा बुद्ध, अशा प्रकारे कुठलंही नाव असू शकतं आपल्या देवी देवतांचं सुद्धा. महालक्ष्मी असू शकतं, महादेव असू शकतं, शिवशंकर असू शकतं. ह्या प्रकारे कुठल्याही नावाने आपला हायर सेल्फ आपल्यासोबत असू शकतो. त्यामुळं म्हणजे की आपल्याला दृश्य येत आहेत, अनुभव येत आहेत, तर तर त्याला दुर्लक्ष न करता त्याकडे आपण लिहून ठेवू शकता. हळूहळू त्याचं जरी नाव आता आपल्या समोर क्लिअरली प्रकट झालं नसेल तरी सुद्धा ते होईल. फक्त आपल्या हृदयावर ध्यान लावणं सुरू ठेवा. तर म्हणून मला समृद्धीताईंचं उदाहरण द्यावंसं वाटलं. आणि एके दिवशी त्या त्यांचे सगळे अनुभव आपल्याला सांगतील सुद्धा. जसं आमचं बोलणं झालं त्यानुसार की समृद्धीताई आपल्या समोर नक्कीच त्यांचे अनुभव जे आपल्या सगळ्यांना मदत करतील ह्या प्रवासामध्ये, आपल्या रोजच्या ध्यानाच्या प्रवासामध्ये, आनापानासती ध्यानामध्ये. तर जरूर आपली साधना अशीच सुरू ठेवा. आपलं युनिफाईड जरी सुरू असेल तरी आपलं आनापानासती ध्यान हे आपल्याला बंद करायचं नाही कुठेही. आपल्या वेळेनुसार आपण आनापानासती ध्यान, सोबतच आपल्या ग्रुपमध्ये आपण रेकी सुद्धा घेतो, तर रेकी शक्ती हे सगळं सुरू ठेवायचं. कारण मी नेहमी असा विचार करते की एखादी गोष्ट अस्तित्वात असेल ना, जसं आपण म्हणतो अंधार, जशी निगेटिव्हिटी आपण म्हणतो लोकांच्या मनामध्ये, कुणाच्या मनामध्ये द्वेष आहे, नाराजी आहे, राग आहे, चिडचिड आहे,
हे जसे सगळे भाव आहेत, ह्या सगळ्या जशा जशा प्रत्येकाचं अस्तित्व आहे, वाईट माणसांचं सुद्धा आणि चांगल्या माणसांचं सुद्धा. अगदी तसंच आपल्या समोर जशा ही सगळी साधनं मार्ग आणले जातात, त्यामध्ये रेकी असेल, कुणी प्राणी हिलिंग करत असेल, कुणी अजून क्रियायोग करत असेल, तर कुठल्याही गोष्टीला नाकारलं नाही पाहिजे. ज्या अर्थी ते इथं पृथ्वीवर अस्तित्वात आहे, कुणीतरी ते करतंय, तर त्या अर्थी त्याचं महत्व आणि मान्यता आहे आणि त्याच्यामध्ये साक्षात परमात्मा आहे त्या साधनेमध्ये, ती कुठलीही असू दे. त्यामुळं रेकी जरी आपल्याला असं वाटलं, अरे रेकी माझ्या आतच आहे, माझीच शक्ती आहे, जे काही असेल ते, पण ज्या अर्थी ती अस्तित्वात आहे, ती लोकांना बरं करते, अनेकांना अनुभव आहे, त्या अर्थी तिचं अस्तित्व आणि तिची शक्ती आपण अमान्य करू शकत नाही. त्यामुळे जी कुठली साधना आपल्याला आवडते, ज्याच्याने आपल्याला फरक वाटतोय, बदल वाटतोय, ती साधना आपल्या आयुष्यात सुरू ठेवा. मग ते ध्यान असेल, रेकी असेल, नामस्मरण असेल, किंवा मग आपल्याला कधी पेंटिंग, कधी ड्रॉइंग, कुठल्याही अशा कलेनी सुद्धा जर आपल्याला शांत वाटतंय, तर ते सुद्धा एक प्रकारचं ध्यान, मेडिटेशन आहे. भलेही त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट कुठल्या देवाचं नाव नाही घेत किंवा अजून काही असं आपल्याला वाटत नाही, मंत्रोच्चार नाहीयेत, पण ती जी कला आहे, त्याच्याने जर मला माझं मन शांत वाटतंय, काही असेल, विणकाम असेल, काही असेल, तर माझ्यासाठी ते ध्यानापेक्षा कमी नाहीये. माझं मन शांत होते ते करत असताना, स्वयंपाक असेल. तर अशी कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्यात जी असते, त्याच्यामध्ये साक्षात भगवंत आहे. आपला ईश्वर त्याच्यामध्येच आहे, जो आपल्याला मन शांत करायला मदत करतोय. केवळ त्याचं स्वरूप वेगळं. त्यामुळं अशा प्रकारची कुठलीही साधना आपल्याला आयुष्यामध्ये अमान्य करायची नाही, जे आपल्यापर्यंत येतंय, पोचतंय आणि ज्याच्यानी खरोखर आपल्याला मन शांत झाल्यासारखं वाटतंय, आपल्या आयुष्यात काहीतरी फरक पडतोय, त्या सगळ्या गोष्टी सुरू ठेवा. साहजिकच आपण ध्यान मार्गात आहोत, आपण अध्यात्मात आहोत, त्या अर्थी आपल्याला कोण भोंदू आहे हे आपल्याला बरोबर ओळखायला येतं. तितकं आपला सगळ्यांचा आज्ञाचक्र आता चांगल्या संतुलनात आहे. त्यामुळे आपण तितके तरी सावध असतो. आपल्याला परमेश्वर आपल्या आत आहे. आपण त्याच्या इमेजमध्ये बनलोय, आपण त्याच्या छबीमध्ये, आपण त्याच्या प्रतिमेत बनलो. त्यामुळे ती बुद्धी आपल्याला परमेश्वराने दिलेली, की जसा तो पवित्र आहे आणि जसा तो निर्मळ आहे, तसं आपल्यामध्येही तो गुण आहे. आणि आपण बरोबर त्या गोष्टींमध्ये फरक करू शकतो, की कुठली गोष्ट आपल्याला आत्मज्ञानाकडे नाही घेऊन जाते, हे आपल्याला बरोबर कळतं. त्यामुळे साहजिक आहे, अशा गोष्टींपासून आपण सगळेजण कायमच लांब राहणार याची मला खात्री आहे. तर तुमच्या सगळ्यांना प्रणाम करून, तुमच्या सगळ्या हायर सेल्फला थँक्यू म्हणून, आपले सगळे सद्गुरू जे आतापर्यंत आपल्या प्रवासामध्ये आहेत, असतील, सगळ्या देवी देवता, सगळ्या पवित्र शक्ती, महाअवतार बाबाजी, पितामहा पत्रीजी, या सगळ्यांना प्रणाम करून, वंदन करून आणि त्यांचे आभार मानून आपण तिसऱ्या धड्याची आज सुरुवात करत आहोत. माझ्याकडनं मागचा धड्याचा PDF फाईल पाठवणं राहिला आहे, तर ते आणि तिसरा धडा हे एकदमच मी आज ध्यान झाल्यानंतर पाठवून देते. आपण सगळेजण, मी शेअर करते स्क्रीन. त्याआधी केवळ 1 मिनिट डोळे बंद करून आपण थोडंसं हृदयावर जाऊ आणि थोडं स्थिर होऊ. कारण आपण ज्या गोष्टीला आज शिकतोय, ती गोष्ट आपल्या हृदयात उतरली पाहिजे, यासाठी आपल्या हृदयाला तयार करू, त्याला सांगू. सगळेजण डोळे बंद करा. सुखासनमध्ये आरामात बसा. पाठीला आराम घेऊन आपल्या संपूर्ण शरीराला तणावमुक्त, सगळं शरीर सैल सोडून केवळ पाठीचा कणा थोडासा ताठ ठेवायचा आणि आपल्या कोमल अशा श्वासांनी आपल्या ईश्वरी हृदयावर जाऊ. हृदय जेव्हा जेव्हा मी म्हणते, तेव्हा आपल्या छातीचा मध्यभाग आपल्या दोन्ही हातांनी आपल्या छातीच्या स्थानाला स्पर्श करा. मोठा दीर्घ असा श्वास आपल्या छातीची स्पंदन
धडधड, हृदयाची ठोके आपल्या हाताला जाणवत आहेत का? ही जी ईश्वरी शांती आपण अनुभव करतोय आपल्या हृदयात जाऊन, ती आपल्याला सांगते एकही शब्द न बोलता की मी ईश्वरी प्रतिमेत बनली आहे. माझं ईश्वर प्रेम, करुणा, क्षमा, दया, शांती, आनंद, उत्साह, बुद्धिमत्ता आणि अशा अनेक सुंदर गुणांनी भरल्या. म्हणून माझ्या आत सुद्धा हे सगळे गुण पूर्णपणे भरून आहेत. कारण मी सुद्धा माझ्या ईश्वराच्या प्रतिमेत बनली. जे काही त्याच्यात आहे ते सगळं माझ्यात आहे. त्याचं रिफ्लेक्शन मी आहे. माझ्या समोर माझा ईश्वर उभा आहे आणि अगदी त्याच्या प्रतिमेत मला बनवले गेले. जे काही त्याच्यात आहे ते सगळं माझ्यात आहे. एक मोठा श्वास घ्या आपल्या हृदयावर. आपल्या उच्च स्वला आपण प्रेम पाठवू. आपल्या उच्च स्वाचे आभार मानू की ज्यांनी आपल्याला सतत मदत केली, आपल्याला प्रेम द्यायचा प्रयत्न केलाय, एका समृद्ध सुखी आयुष्यामध्ये ठेवायचा प्रयत्न केला. आणि आज आपण सगळेजण इथं आहोत. अशा उच्च स्वाचे आभार मानून आपण सगळेजण आपल्या आजच्या सत्राची सुरुवात करू. हळूवार डोळे उघडून आपण सगळेजण आपल्या सत्रामध्ये जॉईन होऊ. आज कुणाला तिसऱ्या आठवड्याची सुरुवात करायला किंवा वाचन करायला कुणाला आवडेल? मी वाचन करते आज. हा, करा 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 पुष्पलता करा. तुम्हाला स्क्रीन दिसतीये, नीट अक्षरं दिसतायत मोठी व्यवस्थित? हो, दिसतात. एक मिनिट मी थोडे. हा, आता दिसत व्यवस्थित? हा, दिसते. अजून मोठं करायचं का? जास्त वाचनाची सवय नाही, काही चुकलं तर नाही, मग. असू दे असू दे, हरकत नाही. असं काही समजू नका. तुम्ही अगदी आरामात, हळूवार, शांत हा. श्री आणि स्वामी थोडं समर्थ. एक एक थोडे लाईन झाले ना की मग मी तुम्हाला थांबवेन, म्हणजे मला सांगता येईल. हो. ठीक आहे, सुरू करा. श्री स्वामी समर्थ. सर्वांना माझा नमस्कार, प्रणाम, आत्मवंदन. महाअवतार बाबाजी, पितामह पत्रीजी, सर्वांना माझा नमस्कार. मी वाचनाला सुरुवात करते. संरक्षक कवचासह संचार. तुम्ही आता एका अंतरंग पातळीवर तुमच्या उच्च स्वचा अनुभव घेतला आहे. तुम्ही त्याच्याशी जाणीवपूर्वक संवाद साधला आहे. जरा कल्पना करा की एका खोलीत टिक करणाऱ्या घड्याळाबद्दल आपण वर्षानुवर्ष अनभिज्ञ राहू शकतो. मग कधी अचानक आपल्याला ते ऐकतो. तो इतका मोठा आवाज वाटतो की आपण ते
कधी ऐकले नाही याची कल्पनाही करू शकत नाही. तुमच्या उच्च आत्म्यासोबतही तुमचा हाच अनुभव आहे. हा तो नेहमी मी सांगते त्याचं थोडंसं हे जे लिहिलेलं आहे ट्रान्सलेशन ते थोडंसं पुढे मागे आहे कारण तेव्हा ट्रान्सलेशन जेव्हा मी हे पीडीएफ करते ना तेव्हा ट्रान्सलेशन अजून सुरुवात झाली नव्हती त्यामुळे काही शब्द आहेत थोडे इकडे तिकडे असतील. तर पहिल्या पॅरेग्राफ मध्ये हे जो आपला तिसरा आठवडा आहे तो काय आहे नीट समजून घ्या. आता खूप महत्वाचा धडा आहे आपला कारण हा जो तिसरा आठवडा आहे हा आपल्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण सगळेजण आपल्या हृदयावर आलो. हृदयामध्ये काय आहे समजून घेतलं, आपण कोण आहोत समजून घेतलं, आपल्यामध्ये काय गुण आहेत, ईश्वरी गुणांमध्ये जगणारा माणूस व्यक्ती कसा असतो, त्याचं आयुष्य कसं असतं हे बाबाजींनी आपल्याला पहिल्या धड्यामध्ये सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही जे गुण ईश्वरामध्ये बघता जेव्हा तुमच्यामध्ये जेव्हा तुम्ही ते फील करता अनुभव घेता आणि तुम्ही सतत रिपीट करता आपल्या हृदयात जाऊन म्हणता तेव्हा आपण ईश्वराच्या गुणांमध्ये येतो साक्षात. आपण जेव्हा म्हणतो मला कार पाहिजे मला नोकरी पाहिजे मला पैसा पाहिजे हे जेव्हा आपण इच्छा करतो या सगळ्या इच्छा आकांक्षा वासना ह्याच्या सगळ्यांच्या आता आपण वर चाललोय सगळ्यात उच्च स्थान म्हणू शकतो की जिथं आपण स्वतःला ईश्वरी रूपामध्ये बघायला लागतो. त्याच्यावर काहीच असू शकत नाही मला वाटतंय. आपण ह्या सगळ्या भौतिक सुखांमध्ये आपली मागतो मला हे पाहिजे मला ते पाहिजे पण एकदा का आपण स्वतःला म्हणायला लागलो की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनलोय आणि त्याची गुण माझ्यात आहेत त्यानंतर आपलं मला असं वाटतं की ती सगळी उच्च पातळी आहे की त्याच्यावर आपल्याला काही घ्यावंसं नाही वाटत की मीच ईश्वरी गुणांचा अनुभव घेतो त्या जीवनाचा अनुभव घेतो जिथे ईश्वर साक्षात माझ्या आत असेल प्रकट होतो तेव्हा मी कशी असेल ह्याच्यावर काहीच राहत नाही आपल्या बरोबर म्हणजे ह्याच्यावर काही कशाचा अनुभव घ्यायचा राहत नाही. हे सगळ्यातला उच्च पातळी आपण गाठतो. दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण आपला जो दुसरा भाग आहे जो आपल्यापासून अज्ञानात येत आपण तो आहे माहितीये पण त्याचं नाव माहित नाहीये तो कोण आहे माहित नाहीये कुठून आवाज येतो माहित नाही आतून. आपण अनेकदा म्हटलंय आपल्या आयुष्यामध्ये मला ना आतून आवाज आला हे सगळ्याचा आपण अनुभव घेतला पण कोण आहे आतमध्ये. ईश्वर तर आहे माझ्या आतमध्ये पण त्याला काहीतरी नाव आहे आणि तो कोण आहे तर बाबाजी आपल्याला दुसऱ्या आठवड्यात सांगतात की तो तुमचाच उच्च स्व तुमचाच एक भाग आहे जो तुमच्या बरोबर कायम आहे जो तुमच्या आतून कायम बोलतो ज्याचा अनुभव मागच्या आठवड्यामध्ये आपल्या मास्टर्सना आलाय की त्यांना असं वाटतं की आतून माझ्याशी कुणीतरी बोलायला लागलंय. आता हे का जाणवायला लागले त्यांना ह्याच आठवड्यामध्ये काही इतके दिवस नव्हतं त्यांच्या आतमध्ये हा आवाज नव्हता तो का जाणवायला लागला ह्याचं उत्तर आपल्याला बाबाजी आता तिसऱ्या आठवड्यात देतील की हा आवाज का वाटतोय ऐकू येतोय आपल्याला हे आता आपल्याला समजायला लागेल या तिसऱ्या आठवड्यामध्ये. तिसरा आठवडा आपल्याला जो आपला उच्च स्व आपल्याला भेटलाय जरी कोणाला नाव समजलं नसेल हरकत नाही तो त्याच्यासोबत आहे पण जो उच्च स्व आपल्याला भेटलाय आपल्याला सगळ्यांना त्याच्यासोबत जो संचार लक्षात घ्या संचार म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे संवाद हे करत असताना एक संरक्षक कवच एक कवच कुंडल म्हणतो ना एक ढाल घेऊन आता आपण पुढे जाणार आहे. आता ही कशासाठी का हे पण बाबाजी या धड्यात आपल्याला सांगतील. पहिल्या आठवड्यामध्ये पहिल्या पॅरेग्राफ मध्ये बाबाजी म्हणतायत की तुम्ही आता अंतरंग पातळीवर आतल्या जगामध्ये तुमच्या उच्चस्वाचा अनुभव घेतलाय तुम्ही त्याच्याशी जाणीवपूर्वक संवाद साधलाय. आता अनेक वर्ष आपल्या घड्याळामध्ये आपल्या खोलीमध्ये एक घड्याळ असतं जे टिक 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 करत असतं पण आपण आपल्या इतक्या विचारात असतो कामात असतो घरातल्या आपल्याला त्या घड्याळाचा ना कधी आवाज पण ऐकू येत नाही. पण ज्या दिवशी आपण शांत असू घरातली सगळी लोक बाहेर निघून गेलीत असं समजा आणि आपलं काम पण झालं नाही आपण असं बसलोय आता काम विम उरकून सगळं शांत बसलोय आणि त्यावेळेस आपल्याला असं काहीतरी टुकटुक टुकटुक ऐकू येतं. पहिल्यांदा समजत नाही कुठून येतं मग वाटतं, अरे घड्याळाचा आवाज येतो असं झालं पण असेल फॅन असेल घड्याळ असेल की त्याचा आवाज आपण जाणवतो कधी जेव्हा शांतता असते तेव्हा त्या घड्याळाचा आवाज पण आपल्याला मोठा वाटायला लागतो ऐकू यायला लागतो स्पष्ट. तर इथं आपल्याला ते एक उदाहरण दिलं गेलं की त्याचा आवाजही त्यावेळी जितका मोठा वाटतो की आपल्याला वाटतं अरे हे घड्याळ इथं कधीपासून आहे आपल्या लक्षात पण नाही एवढा आवाज आहे त्याचा. ह्याचा अर्थ जेव्हा बाकीचे विचार आपल्या मनातले शांत होतात तेव्हा जो आतला आवाज आहे तो आपल्याला ऐकू यायला लागतो आणि मग म्हणतो हे कोण बोलतंय माझ्या आतमध्ये की जे मला इतकं स्पष्टपणे मार्गदर्शन करतं हे आपल्याला जाणवलं.
ह्याबद्दल बाबाजी ह्या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला सांगतायत की तुमच्या उच्च आत्म्यासोबत पण तुमचा हाच अनुभव आहे. आणि आता इथून आपण शिकणार आहोत की कसं आपण तो फरक ओळखणार आहे त्या आवाजांमधला. अं, काकू सुरू करा. तो नेहमीच तुमचा एक भाग राहिला आहे. मदत करताना, सूचना देताना, मार्गदर्शन करताना, प्रेरणा देताना आणि प्रोत्साहन देताना. तरीही तुम्ही त्याचे ऐकले नाही. पण आता तुम्ही ते करू शकता. तो आवाज तेथे आहे, ते तुम्हाला माहित आहे. आता तुम्हाला फक्त एकाग्रतेची गरज आहे. लवकरच तुम्ही तुमचे लक्ष त्याच्या संदेशावर केंद्रित करण्यास सुरुवात कराल. परंतु प्रथम तुम्हाला काही सुरक्षा उपाय विकसित करावे लागतील. सुरू ठेवा. पहिला सुरक्षित हा पहिला सुरक्षतेचा उपाय अनिमंत्रित प्रभावांशी संबंधित आहे. आपण सर्वजण एकमेकाशी जोडलेले असल्यामुळे इतर लोकांना आपल्यावर विचारावर प्रभाव पाडणे शक्य आहे. हे लोक या भौतिक जगात जे आपल्याला माहित आहे ते असू शकतात किंवा नसू शकतात. ते आपल्याला सभोवतालच्या एका मोठ्या आध्यात्मिक जगाचा भाग असू शकतात जे आपल्याला अद्याप समजलेले नाही. तरीही ते तिथं आहेत आणि त्यापैकी काही आपल्या ऊर्जा क्षेत्रावर हल्ला करत राहतात आणि आपल्या विचारावर प्रभाव पाडत राहतात. हा, आता इथं एक खूप आपण जे इतके दिवस आपल्या ग्रुपमध्ये ना, जेव्हा आपण आनापानासाठी ध्यान करत होतो, रेकी करत होतो, तेव्हा आपल्या ध्यानी सगळ्या कुटुंबांना ऑलरेडी याची माहिती थोडीफार आहे की आपण ऑरा वगैरे हे सगळं ऐकलेलं आहे, कसा ऑरा क्लीन करायचा. तर इथून ती सुरुवात आहे. जेव्हा मी तुम्हाला हे सगळं सांगायचे ना, तेव्हा मला खूप वाटायचं की आपण ह्या सगळ्याची माहिती आपल्या कुटुंबियांना द्यावी द्यावी द्यावी. पण ती वेळ नव्हती, कारण मला हे सगळं सांगणं गरजेचं होतं. आणि आज बाबाजींनी ती आपल्याला संधी दिली, त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. खरं तर ह्या दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये बाबाजी सांगतात की जो काही उच्च आत्मा आहे हा तुमचा सगळ्यांचा एक भाग आहे, आपल्याला माहितीये. कुठलीही सूचना देताना, मदत करताना, मार्गदर्शन करताना, आपण घरात असू, ऑफिसमध्ये असू, रस्त्यामध्ये कुठेही असू, आपल्या नातेवाईकांकडे गेले असू, असे छोटे छोटे निर्णय असतात. काय करू, जाऊ का नको, ह्या बसनी जाऊ का ह्या ट्रेननी जाऊ का, काय कसं करायचं, काय करायचं, काय करायचं. कधी कधी आपले निर्णय चुकतात आणि कधी कधी आपले निर्णय इतके योग्य असतात, आपल्याला असं वाटतं पुढे झाल्यानंतर बरं झालं मी हे ऐकलं माझ्या मनाचं. तर हे जे काही असतं ना, बरं झालं वाटणं, हे जे काही आपण आतलं ऐकतो आणि त्या पद्धतीने काम करतो. खरं आपण रोज उठल्यानंतर बघतो का की आपलं चला आज पंचांग काढा बघा, चला आज बघा पत्रिकेत बघा माझ्या आज, असं कोणी आपण भविष्य बघून मग आपला दिवस ठरवतो का? नाही. आपण उठतो, उठल्या उठल्या आपल्या मनातून जे आवाज येतात त्याप्रमाणे आपण त्या गोष्टी करत जातो. आणि त्या गोष्टी चुकतातच असं नाही, त्या गोष्टी बरोबर पण येतात बऱ्याचदा. म्हणजे कितीतरी दिवस आपल्याला असे निर्णय घेतो आपण आणि आपल्याला वाटतं अरे हे बरं झालं मी हे केलं. हे कोण असतं आतलं इतकं दैवी मार्गदर्शन की आपल्या दिवसामध्ये विचार करा, कुठलीही आपण आपली भविष्यवाणी न ऐकता एका अननोन मध्ये पुढे काय होणार आहे माहित नाही दिवसभरामध्ये माझ्या, पण आपण प्रवास करतोय, आपला उठतोय, आपली कामं करतोय, बाहेर जातोय, हे करतोय ते करतोय. ह्या सगळीकडं कोण आपल्याला मार्गदर्शन करतोय की एक काम कर, आज तू जा बाजारात जाऊन, मार्केटमध्ये जाऊन हे हे आण, ते ते कर, ते ते कर. अचानक दुसऱ्या दिवशी कळतं उद्या दुकान बंद आहे, बरं झालं कालच आणले. इतके छोटे छोटे, म्हणजे मला हे सांगायचं की हे रोजच्या आयुष्यात आहे आपल्याला. तर हे सगळे आपल्याला आतून येणारे आवाज असतात, ज्यानुसार आपण त्याला इंट्युशन म्हणतो, आतून येणारे आवाज म्हणतो, जे काही असेल ते. पण असे अनेकदा पण येतात की जेव्हा आपण त्याचं ऐकत पण नाही, आपल्याला वाटतं हे करावं पण आपण म्हणतो नको नको, भीती असते, काही असतं, त्यामुळे आपण ऐकत नाही. पण आता इथं बाबाजी सांगतायत पण आता तुम्ही ते करू शकता. तो आवाज तिथं आहे आपल्याला माहिती, आणि आता तुम्हाला फक्त गरज आहे ती एकाग्रता व्हायची, की आपल्या हृदयावर जायचं आणि त्याच्या जे संदेश आहेत ते आपल्याला व्यवस्थित क्लिअरली समजून घ्यायचे. पण त्याआधी आपल्याला सांगितलं जातंय की काही सुरक्षा उपाय हे आपल्याला आता विकसित करायचे, डेव्हलप करायचे. आणि जसं त्यांनी सांगितलंय की पहिला सुरक्षिततेचा उपाय
हे कशासाठी आहे तर अनिमंत्रित प्रभावांसाठी. आता हे अनिमंत्रित प्रभाव याला इंग्लिशमध्ये अनइन्व्हायटेड इन्फ्लुएन्सेस म्हणतात. हे करणं आपल्याला गरजेचं आहे. कशामुळं आपण सगळेजण एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळं आपल्या घरामध्ये सुद्धा एखादी व्यक्ती बाहेरून अशी तणतण करून भांडण तंटा करून घरात आली, एका माणसाबरोबर जरी काही वाईट घडलं असेल, बघा तुम्ही तो माणूस बोलेल किंवा न बोलेल, आपल्याला ती एनर्जी जाणवते की काहीतरी चुकलंय, काहीतरी घडलंय या माणसासोबत. आणि एखादा व्यक्ती असतो आपल्या घरामध्ये ज्याला बोलायचं खूप असतं, पण राग करेल, पण स्वतःच्या मनामध्ये कुणाला बोलणार नाही समजा. पण आपल्याला ते जाणवतं की ह्याचं काहीतरी चुकलंय त्याच्या एकंदर बॉडी लँग्वेज वरून. जरी तो माणूस खोटं खोटं हसत असेल तरी आपल्याला कळतं की काहीतरी आहे बाबा, की जे ह्याला त्रास देते आणि ते बरोबर नाहीये. आपल्या बाबतीत काही राग आहे, द्वेष आहे, हे सगळं आपण ओळखतो एकमेकांचं. हे जे व्हायब्रेशन्स आहेत ते आपल्याला लगेच कळतात, ते विचार आपल्याला लगेच कळतात. त्यामुळे आपण सगळे एकमेकांशी जोडलेलो आहोत. त्यामुळे कुणाशी बाबतीत काही झालं, एखाद्या विचारांमध्ये त्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये काही गडबड असेल तर आपल्यावर तो परिणाम दिसून येतो. त्यामुळं इथं हे जे लोक आहेत ते आपल्या घरातलेच असतील, जे आपल्या बरोबर राहतायत जिवंत, अशी लोक, किंवा बाबाजी म्हणतात की ही लोक आपल्या भौतिक जगामध्ये नाहीयेत. ठीक आहे, ते सभोवतालच्या एका मोठ्या आध्यात्मिक जगाचा भाग असू शकतात, जे आपल्याला अद्याप समजलं नाही तरीही ते तिथं आहेत. त्यापैकी काही आपल्या ऊर्जा क्षेत्रावर हल्ला करत राहतात आणि आपल्या विचारांवर प्रभाव पाडतात. आता खरं सांगायचं तर आपण जेव्हा हे भौतिक शरीर सोडतो तेव्हा एक आत्मा म्हणून एक आत्म्याचा प्रवास, जो आपल्या भगवद्गीतेमध्ये वगैरे बरंच सांगितलंय, तो त्याचा जो प्रवास आहे पुढचा, तो त्या आत्म्याने करायला हवा. पण होतं काय की हे जे आत्मे आहेत ते काही कारणांनी जमिनीशी, पृथ्वी मातेशी या मोहमायेमध्ये इतके अडकून राहतात की ते ते घर सोडत नाही. जमीन असेल, शेत जमीन असेल, जिथं कुठं त्यांचा वावर असतो ते ते सोडू शकत नाही. कशामध्ये तरी त्यांचा जीव अडकून राहतो, आपल्याला माहिती. त्यामुळं इथं बाबाजी त्यांच्याबद्दल बोलतात की ही जे विचार आपल्या आपल्या ऑरामध्ये पडतात. आता ऑरा म्हणजे काय, आभा म्हणजे काय, याबद्दल आपण बोललेलो आहोत. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगते. आपल्या शरीराभोवती एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक एक फील्ड असतं, क्षेत्र आहे, प्रत्येकाभोवती असतं. अगदी तुम्ही मोबाईल जरी हातात घेतला तरी मोबाईलचा सुद्धा एक ऑरा आहे, ह्याला सुद्धा एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्या भोवताली. हा ऑरा 30 फुटांपर्यंत लांब असू शकतो. आणि आपला ऑरा, आपली आभा कॉन्ट्रॅक्ट होते, एक्सपांड होते, हे चालू असतं दिवसभर. जेव्हा जेव्हा आपण नाराज होतो, रागाला येतो, चिडचिड करतो, अशा वेळी आपण सगळेजण कॉन्ट्रॅक्शन फेज मध्ये आलेलो असतो, की जिथं आपण एका शेलमध्ये येऊन बसतो. कारण आपले तेव्हा जे व्हायब्रेशन्स, आपली भावना असतात त्या चांगल्या नसतात, आपल्या आनंदाच्या नसतात, प्रेमाच्या नसतात. मग अशा वेळी आपला ऑरा सगळ्यांचा कॉन्ट्रॅक्ट झालेला असतो. आणि जेव्हा आपण खुलून जगत असतो, मनमुराद हसत असतो, एकमेकांबरोबर बसून समारंभांमध्ये खळखळून हसणं म्हणतो ना, जोक्स सुरू असतात, आनंद, विनोद, हे ते चेष्टा, आपण एखादी सिरियल बघून हसतो, तो आनंद जो असतो तो आपल्या ऑराला, आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डला अनेक पटींनी वाढवतो. आणि आपला ऑरा, आपली आभा भरपूर एक्सपांड होते त्यावेळेस. हे आपल्या आभाबद्दल मी थोडंसं सांगितलं. अजून अनेक आहेत गोष्टी आभाबद्दल, ऑराबद्दल. आपण असंच त्याच्यावर एखादं सत्र घेऊ नक्कीच. बाबाजी म्हणतात की जी लोक आपल्या घरात आहेत त्यांच्या विचारांनी, त्यांच्या बॉडी लँग्वेजनी आपल्याला कळतं ते आपल्या विचारांवर प्रभाव पाडतातच. एक व्यक्ती आजारी असेल तर सगळं घर आजारी पडतं. एक व्यक्ती जर अशी रागात असेल, चिडचिड करत असेल, सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे अशी भौतिक जगाच्या बाहेरही एक दुनिया आहे. जो आत्मा त्याच्या प्रवासामध्ये असायला हवा, तो ह्या मायेमध्ये अडकून अशा मधल्या कुठल्या तरी स्टेजला अडकून बसतो, जो वरही जात नाही आणि आपल्या बरोबरही नसतो. अशी ती दुनिया असते जिथं हे आत्मे, ह्या ऊर्जा असतात, कशात तरी त्यांचा जीव अडकलेला असतो. आणि बाबाजी इथं क्लिअरली आपल्याला सांगतायत ते जग आपल्या डोळ्यांच्या पलीकडे आहे, आपल्याला माहित नाहीये त्याच्याबद्दल, पण त्यांचे जे विचार असतात ते आपल्या आभामध्ये येतात, आपल्या ऊर्जा क्षेत्रावर हल्ला, अटॅक करत राहतात. आणि त्यामुळं माणूस सगळं चांगलं असताना अचानक चिडचिड करायला लागतो, अचानक निराश व्हायला लागतो. सगळं छान आहे, व्यवस्थित आहे, घरामध्ये वातावरण सगळं चांगलं असतं, पण अचानक काही लोकांच्या मनामध्ये असे भाव निर्माण होतात आणि घरातलं वातावरण बिघडून
भांडण, तंटे, निराशा हे सगळं होत असतं. ह्याबद्दल आपल्याला इथं बाबाजी अजून पुढे सांगतायत. पण थोडंसं मी याच्यावर आत्ताच तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या. तर आपण पुढे वाचू. काकू प्लीज वाचा. हे अनिमंत्रित प्रभावापासून. हे अनिमंत्रित प्रभाव जे आपल्या मनात जे विचार निर्माण करतात ते उपयुक्त किंवा हानिकारक, बरोबर चूक, नकारात्मक किंवा सकारात्मक, भीतीदायक किंवा आनंददायक आणि अगदी साधे सुद्धा असू शकतात. ते तुमच्यासाठी योग्य आहेत की नाही हे तुम्ही कधीही निश्चितपणे जाणू शकत नाही. तुमच्यासाठी विश्वास विश्वासार्ह विचार तेच आहेत जे केवळ तुमच्या उच्च आत्म्याकडून येतात. दुर्दैवाने आपल्यापैकी बरेच जण अद्याप अनिमंत्रित प्रभावाद्वारे निर्माण करणारे विचार आणि आपल्या उच्च स्वच्या विचारामध्ये फरक करण्यास सक्षम नाहीत. हा, आपण इथं मला एक सांगायचंय की हे जे अनिमंत्रित प्रभाव, याला आपण अनइन्व्हायटेड इन्फ्लुएन्सेस जे आपल्या ऑरामध्ये येतात, कुणाकडून? जिवंत माणसांकडून किंवा गेलेल्या लोकांकडनं. साध्या भाषेत बोलायचं झालं तर, की जे कुठेतरी अडकून आहेत अजून पण, त्यांना मार्ग मिळाला नाहीये, गती मिळाली नाहीये पुढची, असे कुठले जे काही आहेत ऊर्जा, त्या अजूनही मधल्या स्टेजमध्ये अडकून आहेत. अशा लोकांकडून आलेले जे विचार आहेत, नको असलेले, अनिमंत्रित म्हणजे नको असलेले प्रभाव, ज्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही, असे ते सगळेजण आपल्या ओरामध्ये येतात. आपल्या मनामध्ये असे विचार निर्माण करतात की जे आपल्याला चांगले आहेत की वाईट आहेत, चूक आहे की बरोबर आहे, आपल्या हिताचे किंवा नाही, हे असे कसेही असू शकतात. म्हणजे आपण त्याला असं निश्चितपणे जाणू शकत नाही, असं बाबाजी सांगतायत की त्यांनी माझ्या मनात टाकलेले, माझ्या ओरामध्ये आलेला विचार माझ्यासाठी हिताचा आहे का नाहीये, चांगला आहे का नाहीये, उपयुक्त किंवा हानिकारक, बरोबर किंवा चूक, म्हणजे मला योग्य आहे का नाही, मला काही मदत करेल का नाही, ह्याबद्दल आपण माहित करून घेऊ शकत नाही. फक्त ते आपल्या ओरामध्ये येतात आणि त्यामुळं आपण त्या विचारांप्रमाणे विचार करायला लागतो. आणि आपल्याला असं वाटतं, अरे माझ्या मनात असं कसं काय एवढा द्वेष येतोय, असं कसं काय इतकं येतंय. पण मग आपल्याला वाटतं ठीक आहे, काहीतरी झालेलं असेल माझ्याच बाबतीत, म्हणून आपण त्या विचाराला आपलाच विचार समजतो आणि त्याप्रमाणे अजून विचार करायला लागतो. तर ह्याच्यामध्ये आपण समजून घेऊ शकत नाही. तर त्यासाठी बाबाजी म्हणतायत की तुमच्यासाठी सगळ्यात योग्य विचार कुठले आहेत? तेच विचार जे आपल्या उच्च स्वकडून येतात. बाकी सगळे विचार आपल्यासाठी योग्य आहेत का नाही हे आपल्याला माहित नाही. आणि जो पुढचं वाक्य दिलेलं आहे, दुर्दैवाने आपल्यापैकी बरेच जण अद्यापही अनिमंत्रित प्रभावांद्वारे निर्माण होणारे विचार आणि आपल्या उच्च स्वचे विचार या दोघांमध्ये फरक करू शकत नाहीत. म्हणजे असे आलेले विचार आणि माझ्या उच्च स्वचे, ह्यामध्ये काय फरक आहे, कुठला फरक आहे, कसं ओळखायचं की हा माझ्या उच्च स्वचा विचार आहे जो माझ्या हृदयातून प्रकट होतोय, आणि कसं ओळखायचं की माझ्या आभामध्ये आलेला फरक आहे. या दोघांमध्ये डिफरन्शिएट करणं, फरक करणं, हे आपल्याला अजून माहित नाहीये. त्यासाठी आपल्याला बाबाजी पुढं उपाय देतात, तो आपण ऐकू. आपण स्वतः आपण स्वतःचे स्वामी असल्या कारणामुळे याचा उपाय अगदी सोपा आहे. तुम्ही तुमची आभा तुमच्या उच्च स्वशिवाय बाकी सर्वांसाठी बंद करू शकता. या आठवड्यातील हा पहिला महत्वाचा धडा आहे. जेव्हा तुम्ही लोकांच्या गर्दीत जाल तेव्हा म्हणा, मी माझ्या उच्च आत्म्या सोडून इतर सर्वांसाठी माझी आभा बंद करतो. जेव्हाही तुम्हाला असे वाटते की तुम्ही एखाद्या नकारात्मक वातावरणात आहात, जसे की आजारी वातावरणात, अपघातग्रस्त किंवा अस्वस्थ व्यक्तीच्या आसपास, तेव्हा सुद्धा हेच करा. या आठवड्यात बहुतेक तुम्ही तुमची आभा बंद करण्यासाठी हे पुन्हा पुन्हा बोलू शकणार नाही. या एका आठवड्याच्या सरावानंतर जेव्हा केव्हा तुम्हाला तुमची आभा बंद करण्याची गरज असेल तेव्हा तुम्हाला आपोआप कळेल. हा सराव तुमच्यासाठी एक सामान्य प्रक्रिया होईल. खरं.
तर आपण स्वतः स्वतःचे स्वामी असल्या कारणामुळे बघा, या एका वाक्यामध्ये तुम्हाला किती गोष्टी कळतायत. बाबाजी काय सांगतायत आपल्याला, की तुम्हीच तुमचे गुरु आहात. तुमचा मालक कोणी नाहीये. यू ओन युअर रियालिटी. तुमचं अस्तित्व, तुमचं सगळं जे काही आहे, तुमचं ऊर्जा क्षेत्र, तुमचं शरीर, मन, या सगळ्याचे स्वामी तुम्ही आहात. त्यामुळं हे करण्यासाठी जो उपाय त्यांनी दिलेला आहे तो अगदी सोपा आहे, असं बाबाजी आपल्याला सांगतायत. त्याच्यासाठी कुठल्याही दुसऱ्या माणसाची, समोरच्याकडून आपल्याला मदत घ्यायची गरज नाहीये. तुम्ही तुमची आभा तुमच्या उच्च स्वशिवाय बाकी सगळ्यांसाठी बंद करू शकता. आपण घरातून बाहेर पडताना आपलं घर लॉक करून का जातो? कारण ते घर माझं आहे, त्या घरामध्ये माझं सामान आहे, मौल्यवान सामान आहे. आणि त्या घरामध्ये येऊन दुसऱ्या कुणी त्याची चोरी करू नये, त्याला सुरक्षा देण्यासाठी आपण आपल्या घराला कुलूप लावतो. मग हे तर आपले विचार आहेत, आपलं मन आहे, याला आपण किती जपलं पाहिजे. त्यासाठी बाबाजी सांगतात की यालाही लॉक लावा. का नाही? आपल्याकडे आहे ती फॅसिलिटी दिली आपल्याला, की आपण जसं घरातून बाहेर पडताना आपल्या सगळ्या गोष्टी एकदम सिक्युअर करून जातो, तसं माझं शरीर, माझं मन, ह्याला सुद्धा मी एक लॉक घातलं पाहिजे, की कुणी बाहेर गेल्यानंतर इतर फिरणारी, रस्त्यावर फिरणारी व्यक्ती जी एका दुःखामध्ये आहे, एका त्रासामध्ये आहे, तिच्या विचारांमधून माझ्या आभामध्ये ते विचार यावेत आणि ते माझ्यावर अटॅक करावेत, यासाठी मी बाहेर नाही पडलो. आणि त्यासाठी मला एक छत्री घेऊन, एक अम्ब्रेला घेऊन, एक संरक्षण घेऊन बाहेर जाणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण जे म्हणायचो आपल्या ऑराच्या ह्याच्यामध्ये, स्टेटमेंटमध्ये, जेव्हा आपल्या ध्यानामध्ये, ते सगळं आता तुम्हाला ऐकायला मिळेल, की जेव्हा तुम्ही अशा गर्दीच्या ठिकाणी जाल, मार्केट असेल, शाळा असेल, कॉलेज असेल, कुठेही तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला, एखाद्या अपघातग्रस्त ठिकाणी अस्वस्थ माणसाला भेटायला गेलाय, आजारी माणसाला भेटायला गेलाय, कुठेतरी कुणी गेलेला माणूस आहे, त्यांच्या घरी तुम्ही जातायत, कुठेही घरातून बाहेर पडताना कुठल्याही नकारात्मक, कुणाच्या तरी घरी भांडणं झालीत, आपण जाऊन बसलोय तिथं, ती लोक त्यांची भांडणं आपल्याला सांगतात, त्यावेळेस विचार करा, त्या प्रत्येकाच्या मनातले सगळे विचार, त्यांच्या ऑरामधले विचार सगळे आपल्या ऑरामध्ये यायचा प्रयत्न करत असतात. आणि त्यासाठी बाबाजी सांगतायत की पहिलं एक सोपं असं एक वाक्य आहे, ते म्हणजे मी माझ्या उच्च स्वला सोडून बाकी सगळ्यांसाठी माझा आभा बंद करतो, माझी आभा बंद करतो. उच्च आत्मा इज द ओनली पर्सन ज्याला माझ्या आभामध्ये एंट्री आहे. तो माझ्या घराचा मालक आहे, माझ्या आभाचा मालक आहे. त्याच्याशिवाय मी सगळ्यांसाठी माझं घर बंद करतो. आता तुम्हाला वाटेल हे केवळ म्हणण्याने. आता मी एका वेगळ्या योगमध्ये होते, तिथं आम्हाला आभा बंद करण्यासाठी एक क्रिया करायला लावायची, की 7 वेळा आम्ही असं ह्या हात घ्यायचा, 7 वेळा ते करायचं, म्हणजे आपली 7ही चक्रांवर बंद, लॉक लावायचं. असे वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळे उपाय असतील आणि मी कुणालाही डिनाय करत नाही, अमान्य करत नाही. माझ्यासाठी ईश्वराने ज्या ज्या व्यक्तींमार्फत जे जे संदेश आणि जी जी क्रिया, साधनं या पृथ्वीवर आणली आहेत, ती सगळी व्हॅलिड आहेत. त्यामुळे मी सगळ्यांचा आदर करणारी आणि सगळ्यांना मानणारी व्यक्ती. पण माझ्या आयुष्याच्या ह्या स्टेजला बाबाजी मला हे दाखवतात, माझा उच्च आत्मा मला इथे घेऊन आलाय, त्या अर्थी मी आता ह्याच्यावर फोकस करते. त्यामुळं बाबाजींनी जेव्हा हे सांगितले, म्हणा, काही लोकांना असं वाटेल केवळ म्हणण्याने आपण आभा बंद करू शकतो का? तर आपला इंटेन्शन, आपला संकल्प हा सगळ्यात शक्तिशाली. आपण केवळ म्हणण्यानेच इथं आपण ते साध्य करणार आहेत जे आपल्याला मिळवायचंय. इतकी शक्ती आता आपल्या शब्दांमध्ये, हे लक्षात ठेवा. पहिली तर गोष्ट, आपल्या शब्दांना कुठेही कमी लेखायचं नाही. आपल्या शब्दांमध्ये ती ताकद आहे की आपण काही निर्माण करू शकतो. कारण आता आपले शब्द म्हणजे आपले विचार आहेत, आपल्या भावना आहेत, हे आपल्याला समजायला लागले. आपण तितके जागृत झालोय. आणि म्हणून इथे बाबाजींनी सांगितलंय की माझ्या उच्च आत्म्याला सोडून सगळ्यांसाठी मी माझी आभा बंद करतो. हे तुम्ही म्हणायचं आता वाक्य. आणि त्याच्यामध्ये अजून एक पुढे 2-3 वाक्यांचं एक छोटंसं आहे, की जे जसं इथे लिहिलेलं ना, की या एका आठवड्याच्या सरावानंतर तुम्हाला जेव्हा जेव्हा तुमची आभा बंद करायची गरज असेल तेव्हा तुम्हाला आपोआप कळेल. तर ही एक सामान्य प्रक्रिया तुमच्यासाठी बनेल. तर ते जे 3-4 वाक्य आहेत ते तुम्हाला पाठ होऊन जातील आणि आपल्याला आपोआपच आतून कळेल, की मला आत्ता ना एकदमच चांगल्या विचारातून कुठल्या तरी चुकीच्या विचारांमध्ये मी आली. त्यावेळेस आपल्याला आतून तो आवाज यायला लागेल, की आभा बंद करा, आभा बंद करा. तर आपली मीटिंग आता संपेल. आपण थोडस वेळ सेम लिंकवर जॉईन होऊ, थोडा वेळ कंटिन्यू करू आणि बाकीचं चॅप्टर आपण उद्या घेऊ.
तर आपण ह्याच लिंकवर जॉईन व्हा सगळेजण.